हॅलो ऑल, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्री. सो आज आपण बनवत आहोत मटकीची उसळ. मटकीची उसळ बनवण्यासाठी मी तेलात मोहरी, जिरे, कांदा आणि कढीपत्ता तळून घेतला. त्यानंतर आलं, खोबरं आणि लसूण यांचं वाटण मी त्याच्यात टाकलं आहे. ते आपण चांगलं कलसून घेऊयात. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ते आपल्याला कलसून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात टाकला आहे बारीक कापलेला टमाटाही चांगला आपण कलसून घेऊयात. त्यानंतर त्याच्यात आपण हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि काळा मसाला ॲड करायचा आहे. त्यानंतर चवीसाठी थोडासा गरम मसाला मी इथे ॲड केला आहे आणि ते चांगलं कलसून घेऊयात. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते चांगलं कलसून घ्यायचं आहे. तुम्ही बघता आता आपल्या मसाल्याला थोडंसं तेल यायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मी त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे, म्हणजे आपला मसाला थोडा अजून चांगला शिजेल. आता मसाल्याला तेल सुटलं आहे. त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. बघताय मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलं आहे. आता मोड आलेली मटकी मी याच्यात टाकून घेतली आहे आणि मस्तपैकी चाळून घेतलं. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून परत मस्त चाळून घ्यायचं आहे. आणि याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे मटकी शिजेपर्यंत. जनरली मी मटकी ही कढाईतच करते, पण आज माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, मला झटपट करायची होती म्हणून मी कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्या. अदरवाईज आपण आधी मटकी शिजवून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर मस्त कढईत फोडणी लावली की मस्त तरंग वगैरे येते आणि खायलाही छान लागते. पण आज मी थोडीशी घाईत होती म्हणून मी कुकरमध्ये शिजवली आहे मटकी. आता त्याला उकळ आल्यानंतर आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट मटकीमध्ये आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात, अदरवाईज स्किप करू शकतात. आता याला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपली मटकीची उसळ रेडी होईल.